नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालन्यात ई-KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी झाली. ई-KYC सुरू नसल्याचं महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र एका वृत्तपत्रात अशी बातमी आल्याने महिलांनी भर उन्हात महिला व बालविकास कार्यालयात एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र महिला व बालविकास विभागाने कार्यालयासमोर ई-KYC सुरू नसल्याचा फलक लावल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात पडल्या. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयासमोर लाडक्या बहिणींची आज मोठी गर्दी झाली होती. एका वृत्तपत्रात या संबंधात बातमी आल्याने महिलांनी तोबा गर्दी केली. मात्र ज्या महिलांची KYC केलेली नाही, जोपर्यंत शासनाकडून लिंक येत नाही तोपर्यंत वाट पाहावी असं स्पष्टीकरण यावेळी अधिकाऱ्यांनी दिलं. मात्र महिला व बालविकास विभागाला शासनाकडून कोणत्याही अशा प्रकारचा आदेश आला नसल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली. अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता झाला नसल्याचं काही महिलांनी सांगितलंय. बाबा, जर ज्याची KYC झालेली नाहीये त्यासाठी KYC करण्यासाठी तुम्ही कागदपत्र जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात जमा करा अशी पेपरला न्यूज आहे. परंतु आमच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जालना या कार्यालयात सध्या वरिष्ठ स्तरावरून काही एखादं प्रपत्र किंवा पत्र किंवा एखादा शासन निर्णय असा अजून काही आलेला नाहीये. तेव्हा मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की जे कोणी जनता इथं कलेक्टर ऑफिसच्या आवारात जे काही गर्दी झालेली आहे तर त्यांचा प्रॉब्लेम जर हा असेल ज्यांनी KYC केलेली नाहीये तर जोपर्यंत शासनाकडून लिंक येत नाही तोपर्यंत त्यांनी ई-KYC साठी त्या लिंकची वाट पाहावी. ती लिंक आल्यानंतर ई-KYC करून घ्यावी. शासनाकडून अद्याप तुम्हाला काही निर्णय आलेला अजून तर आलेला नाही सर. महिलांना काय समजूत काढते, कारण प्रचंड गर्दी झाली. महिलांना आम्ही आता सांगितलं की या ठिकाणी येणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिलांचे आपण या अगोदर जे चेक करत होतो पोर्टलवर, नारीदूतवर, तर त्यामध्ये प्रत्येकाचे हे कारण वेगवेगळे. कोणाचं मल्टिपल फॅमिली आहे, एकापेक्षा जास्त जणांनी फॉर्म भरलाय, कोणी नमो शेतकरीचा लाभ घेत आहे, कोणी इतर योजनेचा लाभ घेत आहे, किंवा कोणी RTI हे भरलाय, RTI भरलाय. असे वेगवेगळे कारण आहेत. तर ह्या कारणामुळं आम्ही आतापर्यंत चेक करत होतोच, पण आज एवढी गर्दी जी वाढलेली आहे, आज सकाळपासून साईड देखील चलत नाहीये. त्यामुळं जनतेची इथं गैरसोय होऊ नये आणि त्यांना तात्काळ इथं गर्मीमध्ये बसण्यात येऊ नये. त्यांना तात्काळ आमचं निरोप देणं काम आहे एक शासकीय कर्मचारी म्हणून, की तुमचा जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथं थांबू नका. 1-2-4 दिवसात किंवा काही शासन जोपर्यंत लिंक काढत नाही, शासनाने ज्यावेळेस लिंक देईल लाडक्या बहिणी ज्यांनी KYC केलेली नाहीये त्यांच्यासाठी लिंक ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही करून घ्या. काय नाव असतं? मी ॲडव्होकेट उमेश कुटे, विधी सल्लागार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना. जालना शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता अधिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे. आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत आज जुना जालन्यातील लतीफशाह बाजार अर्थात भाजी मंडी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. जालना शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनामार्फत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सातत्यानं राबवण्यात येत असून आज जुन्या जालना भागात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला जातोय. याच मोहिमेअंतर्गत आज लतीफशाह बाजार अर्थात जुन्या जालन्यातील भाजी मंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी जवळपास 70 ते 80 दुकानांसमोर करण्यात आलेले शेड, लोखंडी अडथळे, फलक तसेच नाल्यांवर करण्यात आलेलं अतिक्रमण JCBच्या साह्यानं हटवण्यात आलं. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलीस बंदोबस्तात ही मोहीम शांततेत पार पडली. दरम्यान महापालिकेनं केवळ भाजी मंडई परिसरापुरती कारवाई मर्यादित न ठेवता मिलन चौक परिसरातील मटण आणि चिकन विक्रेत्यांवरही धडक कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई करत महापालिका प्रशासनानं काही दुकाने थेट सील केली. यामुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून शहरात अतिक्रमण विरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे स्वखर्चाने काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं.
आलाय. अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई आगामी काळात सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. आज बाजार चौक परिसरात राबवण्यात आलेल्या या विशेष अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, अतिक्रमण पथक प्रमुख तथा इमारत निरीक्षक BC राठोड, सहाय्यक सॅमसंग कसबे, उत्तम लाडाने, अजय प्रेम भारती, स्वच्छता निरीक्षक अमजद खान, शुएब खान, शेख कादर यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जी अतिक्रमण मोहीम चालू आहे ती अंजली मॅडम शर्मा यांच्या आदेशान्वये सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजी मंडी येथील अतिक्रमण सकाळपासून चालू आहे. ते नालीवरील जे पण अतिक्रमण झालेले आहे 70 ते 80 दुकानासमोरील आणि एकमेकासमोरील दुकानेचे अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. आज या मोहिमेअंतर्गत समजा एक JCP, एक टिप्पर आणि 30 ते 35 कर्मचारी पोलीस बंदोबस्तासहित शोएब खान SI याचा पण सहकार्य लाभलेला आहे आणि अमजद खान स्वच्छता निरीक्षक यांनी पण सहकार्य केलेलं आहे. त्याप्रमाणे मोहीम ही अशी चालूच राहणार आहे अतिक्रमणाबाबत. आणि लोकांना आम्ही असे सांगत आहोत की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, नसता आम्हाला काढण्यास हे करू नका. परंतु काही लोकांचा भरपूर साथ आहे की अतिक्रमण मोहीम सुरू झाली तर ते स्वतःहून काढू लागले. त्यात सध्या काही मटन दुकानावर कारवाई एक मटन दुकानाला सील करण्यात आलेले आहे, मिलन चौकच्या समोरच्या दुकानाला, आणि ही कारवाई अशी चालूच राहणार आहे. काय आव्हान करणार? हे सर्व लोकांना अतिक्रमण लावूच नाही असे आवाहन सगळ्यांना करण्यात येत आहे. जालना येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या सन 1999-2000 मध्ये इयत्ता 10वीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 26 वर्षांनी एकत्रितपणे शाळेच्या आठवणींचा ऐतिहासिक अभिनव असं शाळेला प्रोजेक्टर भेट देऊन डिजिटल रौप्य महोत्सव साजरा केला. यावेळी 2000 बॅचचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गांधी चमन जवळील श्री शिवाजी हायस्कूलच्या सन 1999-2000 मध्ये इयत्ता 10वीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 26 वर्षांनी एकत्रपणे शाळेच्या आठवणींचा ऐतिहासिक अभिनव असं शाळेला प्रोजेक्टवर भेट देऊन डिजिटल रौप्य महोत्सव साजरा केला. चुकल्यावर प्रसंगी छडीचा प्रसाद देऊन शिस्त लावणाऱ्या गुरुजनांचा आदराने गौरव करत बालपणीच्या आठवणीत विद्यार्थ्यांसह शिक्षकही रमून गेले. सकाळी शाळेत सर्व विद्यार्थी एकत्र आले, घंटा वाजली, रंगीबेरंगी रांगोळी, फुलांची सजावट, वाजत गाजत पुष्पवृष्टीने गुरुजनांचं स्वागत करण्यात आलं. प्रार्थना हजेरी घेण्यात आली. IMLच्या सभागृहात गुरु गौरव स्नेह मेळावा कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, मुख्याध्यापक वसंत घुगे, प्रल्हाद घनगाव, सदाशिव तांबे, जयंत चव्हाण, राजू घोडकी, KB ढिलपे, मनीषा बानी, गजानन सोनसळे, कृष्ण नायगवानकर, सचिन भारोटे, दीपक ठाकूर, प्रशांत भाले, सरपंच संतोष डेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुजनांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. परिचयपत्र, आठवणींचा कट्टामध्ये विद्यार्थ्यांनी मनोगतात शिक्षकांनी लावलेली शिस्त, मिळालेलं ज्ञान, व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका अशा आठवणींना उजाळा दिला. स्नेहा अग्रवाल यांच्यासोबत सामूहिक खेळाची प्रात्यक्षिके, धमाल मस्ती, गीतांवर ठेका धरत आनंद लुटला. सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केलं, तर संदीप बोंदरवाल, मनोज अंभुरे यांनी आभार मानले. यावेळी डॉक्टर प्रल्हाद धारूरकर, मनोज अंभुरे, आशिष रसाळ, संदीप शिंदे, करुणा बोरुडे, स्मिता चव्हाण, धनंजय म्याका, संदीप बोंदरवाल, शिवदास काकडे, अतुल तोष्णीवाल, मनीषा जाधव, विजय पाटील, गजानन रत्नपारके, संदीप लभारे, शेख जावेद, सतीश भाकरे, शारदा केवट, कांता परळकर, अर्चना टेकाळे, विनय ढवण, अमोल शिसोदे, अभय ढवण, वैशाली मुळे, अनिता कुरील, विजय मुळे, निलेश वानखेडे, संजय चौरे, दत्ता कुटे, बालाजी रोड समुद्रे, ज्ञानेश्वर पुरी, तान्हाजी गंगाधरे, कैलास देशपांडे, गंगासागर डोंगरे, प्रिया कोले, गणेश मेटलू, राज बखारकर, अनिता आढाव, भारती कुलकर्णी, नवनाथ पांचाळ, राजेश साडवे, मंजुषा घारे, वैशाली गाजरे, शकुंतला जोशी, भारत बांडे आदींची उपस्थिती होती. गांधी चमन जवळील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सन 1999-2000 इयत्ता 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा 26 वर्षानंतर आम्ही स्नेहमिलन शिक्षक गौरव सोहळा या ठिकाणी साजरा केला. सर्व आमचे गुरुजनवर्ग आणि आमचे मित्र मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींमध्ये आम्ही सगळे रमलो. अगदी सकाळी गुरुजनांचं स्वागत आम्ही पुष्पवृष्टीने केलं. प्रार्थना, वर्गात बसून पुन्हा शाळेत गेल्याची एक अनुभूती या ठिकाणी घेतली. IMA हॉलला सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेब
मुख्याध्यापक वसंतजी घुगे सर आणि सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित होते. केवळ गेट टुगेदर म्हणजे जेवण येणे, एकत्र येणे, मौज मजा करणे, खाणेपिणे एवढ्यापुरत्या सीमित न ठेवता ज्या शाळेने आपल्याला घडवलं, ज्या शाळेने आपल्याला उभं केलं, ज्या गुरुजनांनी आपल्याला संस्कार दिले, शिस्त लावली, त्या शाळेचे आपण देणे लागतो. या भूमिकेतून आमच्या सर्व वर्गमित्रांनी आपल्या योगदानातून आम्ही शाळेला प्रोजेक्टर म्हणून भेट दिलेली आहे. सर्व गुरुजनांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि प्रत्येक मित्रांनी या ठिकाणी आपल्या शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्यात. गुरुजनांचं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला भविष्यात वाटचाल करताना उपयोगी पडेल एवढीच अपेक्षा आहे. जालन्यातील कल्याण मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर मोठी झाडे उगवली असून त्यामुळे कल्याण मध्यम प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जालना पाटबंधारे विभागाच्या डोळेझाकपणावर नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. जालन्यातील पिरकल्याण येथील कल्याण मध्यम प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या धरणाच्या पाळूवर सध्या मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली असून हे धरण आहे की जंगल असा संतप्त सवाल नागरिक आणि शेतकरी विचारतायत. या वाढत्या झाडांमुळे पाळू फुटण्याची भीती निर्माण झाली असून जालना पाटबंधारे विभागाच्या डोळेझाकपणावर संताप व्यक्त केला जातोय. धरणाच्या मातीच्या पाळूवर वाढलेली झाडे ही धरणाच्या मजबूतीसाठी अत्यंत घातक असतात, ज्यामुळे पावसाळ्यात पाण्याची गळती होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिरकल्याण प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतंय. याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. वाढत्या पेट्रोल दर आणि इंधन बचतीचा संदेश लक्षात घेता जालना महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी अनोखा उपक्रम राबवलाय. स्वतःची 4 चाकी गाडी न वापरता त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीवरून थेट महानगरपालिकेत प्रवास केला. वाढते पेट्रोल दर आणि इंधन बचतीचा संदेश लक्षात घेता जालना महापालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी अनोखा उपक्रम राबवलाय. स्वतःची 4 चाकी गाडी न वापरता त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीवरून थेट महापालिकेत प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचं आवाहन केलं असून पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमहापौर राजेश राऊत यांनी 4 चाकी वाहन बाजूला ठेवत चार्जिंगवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर केला. पेट्रोलची बचत आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. नागरिकांनीही शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिलाय. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.